तिच्यामुळे आपण आहोत, तिचं प्रेम हे अमर आहे आणि तिच्या अस्तित्वामुळेच आज आपण आहोत। तर या सगळ्या गोष्टी काय बोलू आता समजत नाही आहे ॲक्च्युली। एखाद्या त्या व्यक्तीबद्दल बोलणं अशक्यच आहे। आई म्हणजे आपल्या तुझी आभाळा इतकी माया, तू ममतेची ग छाया, तुझी आभाळा इतकी माया, तू ममतेची ग छाया, साधी भोळी माझी आई, सुखाची ग तू सावली, जीव वळून लावी माझी ग तू लाडूबाई, जीव वळून लावी माझी लाडूबाई, आई विना मला करमत नाही, आई विना मला करमत नाही। किती सुंदर आहे हे गाणं। तर त्याच्यामुळे म्हटलं की सुरुवातीला आपण हे 2 शब्द या गाण्याचे जे बोल आहेत ते बोलावेत, कारण माझं खूप जास्त आवडीचं गाणं आहे। खूप भावनिक गाणं आहे, मनाला एकदम स्पर्शून जातं। आईविषयी जे काही लिहिण्यात आलेलं आहे ना ते खूप जास्त सुंदर आहे या गाण्यामध्ये। ते बोल मनाला भिडतात आणि एकदम हृदयाला स्पर्शून जातात, असं हे गाणं आहे आणि असे हे लिरिक्स आहेत। तर सुरुवात करूया आजच्या एका व्लॉगला। कसे आहात तुम्ही सगळे नेहमीप्रमाणे आणि मजेतच असायला पाहिजे आणि आय होप मजेत असाल। मी शुभांगी तुमचं सगळ्यांचं आजच्या या एका नवीन व्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते। आज व्हिडिओ बनवायला घेतला आहे शार्वीला झोपवून। नंदिनी सोबतच आहे, काही ना काही मध्ये मध्ये लुडबुड करायचं तिचं काम चालूच असतं नेहमीप्रमाणे। तर आज मातृदिन आहे आणि म्हटले काहीतरी छान आपल्या मनामध्ये जे आहे ना ते आपण थोडंसं बोलावं, थोडक्यात शेअर करावं। तर म्हटले चला आज एक व्हिडिओ करूया, एक व्लॉग करूया आणि इतका सुंदर इतका छान दिवस आहे तर सगळ्यांसोबत काहीतरी बोलावं आणि छान व्हिडिओ एक शूट करावा, म्हणून आज व्हिडिओ शूट करायला घेतला। बाकीचं सगळं आवरून घेतलं। तर आज आहे मातृदिन आणि तुम्हा सर्वांना या मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा। आपल्या सर्वांना माहितीच आहे की आई म्हणजे काय, तर आईविषयी बोलायला इतकं काही माझ्यात तरी जवळ इतकं काही नाही आहे, कारण आई ही एक अशी व्यक्ती आहे की जिच्यामुळे आपण सर्वजण आहोत आणि तिच्याशिवाय सगळं जग आहे, तिच्यामुळे सगळं जग आहे, तिच्याशिवाय सगळं जग अपूर्ण आहे। तर अशी आपली आई आणि या आईसाठीचा हा एक स्पेशल दिवस, हा एक खास दिवस। ॲक्च्युली आईसाठी कुठलाही स्पेशल दिवस नसतो, कुठलाही खास दिवस असा नसतो। आईचेच सगळे काही दिवस असतात, कारण तिच्यामुळेच आपण आहोत, नाही का। तर मला असं वाटतं की आई हा सगळ्यांच्या जीवनाचा एक आधारस्तंभ आहे, तिच्यामुळे आपण आहोत आणि आपल्या बालपणात ती जगत असते, आपल्या सुखदुःखात ती जगत असते, आपले सुखदुःख बघत ती स्वतःच्या त्यागामध्ये ती आपला स्वतःचा त्याग करते आणि ती आपल्यासाठी नको त्या प्रत्येक गोष्टी, सगळ्या गोष्टी आपल्यासाठी पुरवते। तर अशा व्यक्तीचा हा आजचा दिवस। तर तुम्हा सर्वांना माहितीच आहे की मलाही 2 मुली आहेत, शार्वी आणि नंदिनी, आणि त्यांचं दिवसभर करण्यामध्येच माझा वेळ जातो। आणि आत्ता एक आई झाल्यानंतर कळतंय की किती महत्त्वाचं हे कार्य असतं, किती त्याग करावा लागतो, किती बलिदान करावे लागतात, किती काय काय करावं लागतं आपल्या लेकरांना आपल्याला घडवण्यासाठी। तर हे फक्त एक आईच करू शकते। माझ्याबद्दल सांगायचं झालं तर माझी मम्मी म्हणजे माझी आई अगदी आता 4 ते 5 वर्ष झाले आम्हाला सोडून गेली। कोरोनाच्या पहिल्या त्या दुसऱ्या लाटेमध्येच मम्मी गेली आम्हाला सोडून। तर तेव्हा जो त्रास झाला ना तो खूप भयंकर होता।
दुःख म्हणजे काय हे काहीच माहिती नव्हतं. दुःख काय असतं, कुणीतरी जाण्याची ती भीती असते मनामध्ये, कुणीतरी जातं तेव्हा काय वाटतं हे सगळं काहीच माहिती नव्हतं. कधी कुठलीच ही गोष्ट अनुभवलेलीच नव्हती. ती गोष्ट कधी बघायला मिळाली तर अचानकपणे जेव्हा कोरोनाच्या एकामागोमाग एक लाट येत गेली आणि कोरोनाच्या काळामध्ये दुसऱ्या तिसऱ्या लाटेमध्येच मम्मी माझी गेली, ऑफ झाली. खूप कठीण प्रसंग होता तो. अगदी खूप वाटत होतं की आपण कुठेतरी ना तिला वाचवू शकतो, तिला या सगळ्यातून बाहेर काढू शकतो. पण तसं झालं नाही, आम्हाला तसं करता आलं नाही. खूप प्रयत्न केले वडिलांनी, फॅमिलीतल्या सगळ्या लोकांनी, पण कुणाच्याच हाती यश लागलं नाही, यश हाती आलं नाही, डॉक्टरांच्या हाती यश आलं नाही. त्याच्यामुळे ना आईची किंमत काय असते ना हे माझ्यासारख्यांना विचारलं पाहिजे, की ज्यांच्या पाठीवर सध्या तरी आईचा हात नाही आहे. म्हणजे तो हात गेलेला आहे, पण तिचं अस्तित्व सगळीकडे आहे आणि तिचं अस्तित्व सगळीकडे जाणवतं. आज तिच्यामुळे आम्ही आहोत आणि तिची शिकवण, तिचे संस्कार आणि त्या शिकवणीवर आणि त्या संस्कारांवर आम्ही आज चालतो आहोत आणि हे सगळं बघतो आहोत. असा एकही दिवस जात नाही की तिची आठवण येत नाही. प्रत्येक दिवस तिच्या आठवणीत जातो. असा एक क्षणही नाही की आपण तिला विसरू शकलो असू, आपण तिला विसरू शकतो असा एक क्षणही जात नाही. पण आता कसं आहे, 2 मुली झालेल्या आहेत, तर त्याच्यामुळे त्यांच्यामध्येच पूर्ण मी स्वतःला गुरफटवून घेतलेलं आहे. तर इकडे नंदिनी आहे, माझी मोठी मुलगी. तर तिला माहीत नव्हतं की आज मदर्स डे आहे. तर तिने ना खूप म्हणजे तिला माहितीच नव्हतं की मदर्स डे आहे, तर कसं विश करायचं काय. मग तिला मलाच सांगावं लागलं की माऊ आज मदर्स डे आहे आणि आपल्याला कसं विश करतात. मग तिला सांगितलं की हॅपी मदर्स डे बोलायचं. मग तिने मला विश केलं. मग तिचं सगळं आटोपून घेतलं. कसं विश करायचं बाबू, काय बोलायचं सांग, सगळ्यांना सांग कसं बोलायचं. हॅपी मदर्स डे. हा, सगळ्यांना बोलून दाखव कसं बोलायचं. हॅपी मदर्स डे टू ऑल. आणि आज एक गोष्ट आम्ही गपचूप करणार आहोत, ती म्हणजे आज आपण आपल्या आईचा वाढदिवस सेलिब्रेट करणार आहोत. ॲक्च्युली मी हळू बोलते कारण आमच्या आईंचा वाढदिवस आम्हाला सेलिब्रेट करायचा आहे. म्हणजे दरवर्षी त्यांचा आजच्या दिवशी सेलिब्रेट करतो आम्ही वाढदिवस. कारण कसं जे आपले आता जुने माणसं आहेत ना, त्यांची डेट ऑफ बर्थ वगैरे ह्या गोष्टी आहेत ना जास्त माहिती नव्हत्या. जे काही रँडमली कुणी पण कसेही लावून दिलेले आहेत डेट ऑफ बर्थ, त्याच्यामुळे आपल्याला फिक्स डेट ऑफ बर्थ माहीत नसते. मग त्याच्यामुळे मग एक दिवस त्यांचा कसा सेलिब्रेट करायचा, मग त्याच्यासाठी आम्ही सगळ्या घरातल्या फॅमिलीने ना, म्हणजे स्पेशली आमची जी मुलं आहेत ना, जे अनिकेत, साहिल, दर्शना, हे सगळे छोटे छोटे मुलं आहेत ना, त्यांनीच अगदी आता 6-7 वर्ष झाले आमचं लग्न झाल्यापासून, म्हणजे 2019 पासून आपण म्हणू शकतो. जेव्हा पण मदर्स डे असतो ना, तर आम्ही त्यांचा वाढदिवस सेलिब्रेट करतो. तर आजची आमची तीच तयारी आहे. आम्ही वाढदिवस सेलिब्रेट करणार आहोत. करायचं आणि आम्ही गुपचूप केक आणणार आहे. आम्ही पप्पाला सांगितलंय केक आणायला आणि मग आम्ही मस्त आईचा वाढदिवस सेलिब्रेट करू. हां, आणि मस्त काहीतरी स्वयंपाक करू, छान वाढदिवस सेलिब्रेट करू. आणि ठीक आहे, चालेल. मग संध्याकाळी जसा वाढदिवस सेलिब्रेट करू तसं मी तुमच्यासोबत सगळं शेअर करते. आणि इथे आम्ही असे सगळे मस्त रेडी झालेलो आहोत. इकडे आहे नंदिनीचे पप्पा, ते आत्ता चालले बाहेर जाऊन. इकडे आहे श्रावणी, पिल्लू, इकडे आहे आमची पिल्लू. नंदिनीने छान असा ब्लॅक कलरचा फ्रॉक वेअर केला आहे ना आईच्या बर्थडे साठी. आणि
इकडे आईंनी मस्त साडी वेअर केली आहे छान छान. आणि पिल्लू खूप रडते, तिने काहीच तयारी करून दिली नाही तिची. तिचा ड्रेस चेंज करायचा होता मला, पण तिने करून नाही दिला. पण ठीक आहे, काय हरकत नाही. तर आम्ही आता आमच्या सेलिब्रेशनला, छोट्याशा सेलिब्रेशनला सुरुवात करतो. आणि सो अशी आमची छोटीशा सेलिब्रेशनला आमची सुरुवात झाली. आणि घरामध्ये बाकी इतर शेतीची कामं होती, मग त्याच्यामुळे दादा पण बाहेर गेले होते आणि म्हणजे गावी गेले होते. मग त्याच्यामुळे मग आम्हीच वाढदिवस सेलिब्रेट करायचं ठरवलं. आणि दरवर्षी कसाऱ्याला असतो, तर त्याच्यामुळे तिकडे वाढदिवस सेलिब्रेट होतो. मग मुलं सगळे असतात, सगळी फॅमिली एकत्र असते तिकडे गेल्यानंतर. पण मग इकडे आम्हीच होतो. आणि माझा नंदेचे मुलं म्हणजे माझे भाचा आणि भाची आले होते. मग माझ्या 2 मुली आणि आई आणि नंदिनीचे पप्पा, आम्ही सगळ्यांनी मिळून हा वाढदिवस सेलिब्रेट करायचं ठरवलं. आणि दरवर्षी फार मजा येते सगळे एकत्र असल्यावर. जसं तुम्ही अनिकेतच्या वाढदिवसाला बघितलंच असेल, माझी इतकी सगळी मोठी फॅमिली असते आणि मग सगळ्यांसोबत आम्ही तो वाढदिवस सेलिब्रेट केला. खूप मजा येते दरवर्षी. पण यावर्षी आम्हीच होतो. मग असंच घरातल्या घरात छोट्याशा पद्धतीने म्हटले आपण आईंचा वाढदिवस सेलिब्रेट करू. दरवर्षी फोटोज वगैरे काढायला पण फार मजा येते आणि खूप एन्जॉय करतात सगळे. फोटो सेशन हे फॅमिली फोटो वगैरे आमच्या घरामध्येच काढण्यासाठी सगळे खूप उत्सुक असतात. आणि मग हे औक्षण करण्यासाठी पण सगळे उत्सुक असतात. अगदी लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांना औक्षण करण्याची भारी सवय आहे, भारी इच्छा असते. मग तेच म्हटले आता पण करून घेऊ. आणि मग सगळ्यांनी औक्षण करून घेतलं आईंचं. सो जसं की मी आधी सांगितलं की आईंच्या वाढदिवसाची फिक्स डेट नाही आहे, म्हणजे एक रँडम डेट लावून दिलेली आहे. मग त्याच्यामुळे मुलांनी हे ठरवलेलं आहे की आपण दरवर्षी जेव्हा मातृदिन असेल, मदर्स डे असेल, तर मग त्याच दिवशी हा वाढदिवस सेलिब्रेट करायचा. आणि अगदी लॉकडाऊनच्या काळात तर असं झालं होतं की केक मिळत नव्हते, तर आम्ही घरी केक तयार केला होता, म्हणजे मुलांनी घरी केक तयार केला होता आणि मग आईंचा वाढदिवस सेलिब्रेट केला होता. आणि ते केक डेकोरेशन करण्यासाठी पण खूप छान डोकं लढवलं होतं आणि खूप छान शक्कल लढवली होती. आणि खूप छान पद्धतीने तो केक तयार केला होता लॉकडाऊनच्या काळामध्ये. आणि आता इकडे नंदिनी आहे, ती औक्षण करायला आलेली आहे आईंचं. आणि तिला मी सांगत होती की कसं करायचं वगैरे काय. तिला खूप आवडतं हे असं सगळं करायला. आणि मग सगळ्यांनी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आईंचे आशीर्वाद घेतले आणि छान वाटत होतं त्यांना पण. एक दिवस आपण त्यांच्यासाठी असा छान स्पेशल करतो ना, तर आपल्या घरातल्या माणसांना पण खूप आनंद होतो आणि असं नेहमीच करायला पाहिजे. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, dear. Happy birthday to you.
सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय बाय. स्टे ट्यून फॉर नेक्स्ट व्हिडिओज. थँक यू फॉर वॉचिंग.